महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसूबाई. कळसूबाई हे फक्त ट्रेक नाही, एक आव्हान आहे. या प्रवासात मी अनुभवलेले काही क्षण, निसर्गाचं सौंदर्य, सूर्योदय आणि आजूबाजूचा परिसर यांनी माझा प्रवास अविस्मरणीय बनवला. तसेच पहाटेच्या थंडगार हवेत जेव्हा सूर्योदय होत होता तो क्षण अनपॅरलेबल होता. केशरी आणि पिवळ्या रंगाची उधळण जेव्हा शिखरावरून दिसत होती तेव्हा मी भारावून गेलो होतो. कळसूआईच्या मंदिराच्या दर्शनाने एक वेगळाच आनंद मिळतो. ट्रेकचा थकवा क्षणात नाहीसा होतो आणि मन देखील प्रसन्न होतं. ऑफिसमधून सुटून थेट कळसूबाईच्या शिखराकडे ऐरोलीहून ठाण्याला आलो आणि आता स्कूटीवरून महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराकडे निघालो. तर मला काही उद्या सुट्टी नाही, पण अचानक प्लॅन ठरला आणि मी पण रेडी झालो आणि आम्ही डायरेक्ट निघालो. म्हणजे हे प्लॅन जर आपण आधीपासून ठरवले तर ते होतील की नाही होतील ते माहीत नाही. त्यामुळे डायरेक्ट अचानक भयानक असे आम्ही निघालो. सध्या आपण भिवंडी रोडला, तर आपण ठाणे टू भिवंडी, भिवंडी टू डायरेक्ट कसारा आणि कसारा थ्रू डायरेक्ट कळसूबाई असा रूट आपण ट्रॅव्हल करतो. आणि हा व्हिडिओ काढणारा माझा मित्र आहे ज्याने की कॅमेरावर बोटं ठेवली. मंद आहे तो, थोडासा समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आज माझ्यासोबत आलेला आहे रोशन साळुंके, जो मॅन फ्रॉम कांजूरमार्ग. तर आज आपण आलो आहोत कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी आणि आत्ता आपला प्रवास स्टार्ट होणार आहे. तर मी व्हिडिओ पूर्ण टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल. हा रोशन साळुंखे, कांजूरमार्ग. चला माझ्यासोबत. तर हे बघा, इकडे असं कांद्याची शेती चालू आहे आणि रोशन साळुंखे आपल्याला असे लाईटीचे खेळ दाखवते. आम्ही हे बघा, ही एक टॉर्च घेतली जी की आता अंधारामुळे तुम्हाला दिसणार नाही. तिला असे 3 मोड आहेत, 1, 2 आणि ही तिसरा. म्हणजे हा स्वतःवर लाईट जर मारायची असेल अशी तर हा बेस्ट आहे. तुम्ही देखील घ्या. आम्ही केलाय ब्लिंकिट केला की झेप्टो केला आम्ही. आणि आता आमचा प्रवास तर चालूच आहे. इथे आपल्याला हॉटेल देखील दिसतोय. रस्ता बरोबर आहे का? तर हा आहे कळसूबाई आईचा पायथ्याचा मंदिर आणि एक वरती देखील आहे. म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ते वरपर्यंत ट्रेक करू नाही शकत, म्हणून ह्या मंदिराची स्थापना केली गेली असावी. जेव्हा आपल्याला या कळसूबाई निवासी देवस्थान या नावाचं बोर्ड दिसेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. जर तुम्ही राहायला येत असाल तर इकडे ना टेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजे हॉटेलच आहे आणि दुकान देखील आहे. हे बघा आमच्या लाईटीची, म्हणजे कितपर्यंत लाईट जाते तर दिसते की नाही. आणि वरती जेवढे तुम्हाला चमकताना हे दिसत आहेत ते सगळ्या म्हणजे पर्यटकच आहेत आमच्या. आणि इकडे शेती दाखवलं का, कांदा शेती जागोजागी. उंच भाग आहे त्यामुळे कांदा लावला असेल, मे बी, डोंट नो. दिसत पण नाही. तर आता आपल्याला लागलेला आहे हा जिना. ज्या पायऱ्या तुम्ही बघू शकता, पायरी दाखव बघा. पायऱ्या एकदम अशा म्हणजे फ्रॉड आहेत नुसतं. आणि हा जिना, हा पहिला जिना आहे इकडे. आणि सुरुवातीला आम्हाला रेलिंग देखील. नाईट ट्रेक असल्यामुळे कळसूबाईची चढाई अजूनच रोमांचक झाली. कधी जिना, कधी पायऱ्या, तर कधी नुसत्या दगडांवरून प्रवास करावा लागत होता. पण आजूबाजूच्या रेलिंगमुळे एक वेगळीच सुरक्षितता जाणवत होती. हे बघा, ही सर्वात उंच अशी शिडी आहे इथे. बघा दिसत असेल, जेवढा माझा फोकस जातो तेवढा. आणि लगभग ही सेकंडला शिडी असावी असं मला वाटतंय. हो का, याला बघा, वॉन्टेड. दमलेल्या निब्याची ही कहाणी ऐका. आणि कॅमेरामॅन मी स्वतः अभिजित सोबत. 4 टाइम ब्रेक साळुंखे. घेतलाय 5 मिनिटात त्यांनी. आणि तू? मी 5 टाइम घेतला.
आता आम्ही कळसूबाईच्या शिखरावर पोहोचलो आहोत. इथून दिसणारा नजारा केवळ अविश्वसनीय आहे. रात्रीच्या अंधारात झालेली चढाई आणि आता हा डोळ्यांचा पारणं फेडणारा सूर्योदय. आम्ही जेव्हा कळसूबाईच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा वाट बघत बसलेले अनेक पर्यटक दिसले. सूर्योदयाच्या विहंगम दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी सगळे आतुरतेने वाट पाहत होते. कधी एकदा सूर्य उगवतोय आणि कधी एकदा आपण ते दृश्य आपल्या डोळ्यांनी बघतोय, असं झालं होतं. मित्रांनो, जे आता तुम्ही पाहणार आहात ना, त्यासाठी आम्ही अख्खी रात्र जागून काढली. पुढची 2 मिनिटं मिस करण्याची चूक अजिबात करू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कळसूबाईच्या शिखरावरून होणारा सूर्योदयाचा एक असा दृश्य जे पाहून तुमचे डोळे दिपून जातील. आजूबाजूला हजारो पर्यटक फक्त या क्षणाची तासनतास वाट बघतात. ढगांच्या चादरीतून जेव्हा तो सूर्याचा पहिला किरण बाहेर येतो तेव्हा असा अनुभव येतो की जगातील सर्व दुःख विरून जातात. हे दृश्य बघा आणि स्वतः देखील अनुभव घ्या. तुम्ही कधी असा सूर्योदय बघितला आहे का? बघितला असल्यास नक्की सांगा. आणि ही आहे कळसूबाईच्या शिखरावरील आजची गर्दी. विशेष म्हणजे आज रविवार किंवा शनिवार नाही तर गुरुवार आहे, तरीही येथे एवढी गर्दी पाहणं म्हणजे या ठिकाणाची लोकप्रियता कळूनच जात असेल. तर आता आपण वाट काढत मंदिराकडे आलो आहोत. आता मंदिरात दर्शन घेऊन आपण आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा आहे कळसूबाई मातेचा मंदिर जो, आणि आजूबाजूचा दृश्य थोडाफार तुम्हाला दिसत असेल. सूर्य देखील दिसतोय. शिखरावरून दिसणारा परिसर खरोखरच अप्रतिम आहे. चारी बाजूंना पसरलेल्या डोंगर रांगा, अभिमानाने उभ्या असलेल्या किल्ल्यांची शिखरे, हे सारं काही पाहणं म्हणजे एक पर्वणीच. कळसूबाई शिखर सर करण्याचा अनुभव खूपच भारी आहे आणि हा प्रत्येक क्षण मी तुमच्याशी शेअर करतोय. तसंच येथून दिसणारे अनेक असे पाण्याचे काय बोलू शकतो आपण, नद्या, डॅम, सर्व काही मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करीत आहे. वरून वातावरण हे पूर्णतः दुःखमय झाले. चारी बाजूंना फक्त धुक्याची चादर पसरलेली आपल्याला दिसत आहे आणि हे दृश्य मनाला खूपच आकर्षक असं वाटत आहे. आणि सोबतच सूर्याची किरणं देखील अशी एक नंबर अशी वाटत आहे.
म्हणजे रोशन साळुंके, तुम्ही याला ओळखत असाल. आणि आत्ताच आमचा कळसुबाई ट्रेक एकदम सक्सेसफुली ट्रेक करून झालेला आहे. आणि काय रात्रभर जागलोय. रात्री 12ला आम्ही सुरुवात केली प्रवासासाठी आमच्या. आणि मग आम्ही इथे 4च्या दरम्यान पोहोचलो आणि 4ला आम्ही ट्रेक सुरू केली. 6:15 आमची म्हणजे आम्ही वरपर्यंत पोहोचलो एकदम टॉपला. आणि देन आम्हाला जो सनराईज बघायला मिळाला, मी व्हिडिओ तर अपलोड केलेलीच आहे, तुम्ही बघितली देखील असाल. आणि कसा वाटला तुझा एक्सपिरियन्स? आई सेकंड टाइम आलोय कळसुबाईला. खूप छान. अरे थोड्या वेळा आधी तू 3rd टाइम आलेलास. अच्छा, थर्ड टाइम. मी फर्स्ट टाइम आलेलो, मला खूप आवडला. बट क्राऊड एवढा जास्त होता. गर्दी आहे. आणि आज वीकेंड पण नाहीये, तरी पण आज खूप गर्दी होती. आज कुठला वार आहे? आज अशी खूप वेनसडे असल्या कारणाने देखील आम्हाला गर्दी भेटली. आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हाला टेंटची व्यवस्था देखील वरती आहे. 500 रुपये घेतात ते वर एकदम टॉपला यायचं असेल तर. आणि खालचे मला रेट काय माहीत नाही. आणि तुम्ही स्वतःचा टेंट घेऊन देखील इथे येऊ शकता. तसं नैसर्गिक आजूबाजूचं दृश्य तर मी दाखवलंच. तर चला मित्रांनो, बाय. नाही, थोडेसे व्ह्यूज बाकी आहेत माझे, जे की काळोखात कवर करता आले नाही, ते आत्ता करतोय मी. तर कळसुबाई ट्रेक अशी म्हणजे हार्ड नाही आहे, बट दमवून टाकणारी आहे. खूप असं चालायला लागतं. आणि तुझा कसा एक्सपिरियन्स होता रोशन? चालत यायला जागोजागी म्हणजे असे नुसते चढ उतार नंतर जिने लागले की म्हणजे जीवात जीव येतो. पण मजा तर आली मजा तर आली. रोशनचा मित्र, जिगरी मित्र भाई निक सिनेमॅटिक. रोशनचा मित्र चाललाय. बाय मित्रा. मी फटाफट उतरायचं ठरवलेलं आहे, पण ही गर्दी बघता आम्ही गावात उतरत नाही असं वाटतंय. शिडीवर बरोबर शिडीवर असणार टार्गेट. आम्ही तिथे काही करू शकत नाही. दाखव जरा मी बोलू. तर मित्रांनो, हा होता माझा कळसुबाई शिखरावरील रोमांचक असा प्रवास. सूर्योदय, धुकामय वातावरण आणि आजूबाजूचा परिसर हे सगळं काही खूपच अविस्मरणीय होते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन प्रवासासह. व्हिडिओ संपला हे माकडाला बघत बसू नका. तर चला मित्रांनो, बाय.